नमस्कार. नमस्कार. काल मीटिंग होती देवस्थानची, आपण उपस्थित होता? हा मीटिंगला मी काल सकाळी गेलो होतो. 9:30-10च्या दरम्यान आम्ही तिथे गेलो होतो. तर मीटिंगला ते आले होते सगळे. कोण म्हणजे संचालक मंडळ, देवस्थानचे जे बॉडी मेंबर सगळे जे काय आहेत ते आले होते. पण सगळे नव्हते आले, एक काही 4-5च होते त्याच्यामध्ये. आणि काही येत होते आणि माणसं गोळा व्हायला लागली आणि हे म्हणले मीटिंग दुपारी 1ला घेऊ. मग त्यानंतर परत काही 1ला काय कोण आलंच नाही. 1ला माणसं तिथं आली होती, पण सकाळी माणसं गोळा व्हायला लागल्यानंतर मग जे त्यांनी कापळ काढला हे काय कोणाला समजलंच नाही. त्याबाबत तुमचं बोलणं झालं होतं का विश्वस्तांशी किंवा काय? पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं का फोनवर? विश्वस्तांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं का बाबा मीटिंगचं संदर्भात? विश्वस्तांशी बोलायचं का? आता जर त्यांनी मीटिंगचा जर टायमिंग दिला होता त्या टायमिंगला आम्ही सगळे हजर राहिलो होतो, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलायचा काही विषय येतच नाही. आम्ही त्यांनी जो टायमिंग दिला त्या टायमिंगला आम्ही सगळे तिथं हजर राहिलो. हजर राहिल्यानंतर त्यांनी ती मीटिंग करायला लागत होती. मीटिंग माणसं गोळा व्हायला लागली, त्यांनी मीटिंग ते म्हणले दुपारी 1ला करू. याचं कारण काय? मीटिंग न घेण्याचं कारण काय असू शकतं? काय हेच काय कारण आजपर्यंत समजलं नाही. गेले 2-3 वर्ष झाले, तीन पेक्षा जास्त पण झाले असतील. मीटिंग का होत नाही याचं कारण कोणाला आजपर्यंत समजलं नाही. आणि जर माणसं गोळा व्हायला लागली, मीटिंग करून टाकायची, विषय संपून टाकायचा. हा, जर कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? माझं काय म्हणणं आहे, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? मीटिंग करून टाकायची. मीटिंग केली असती, तुम्ही शेफ, गाव शेफ, आज सगळी काय जे आहे ते गोरगरीब जनतेचं सगळा गोरगरीब जनता सुद्धा त्या देवस्थानची पावती फाडतं, त्या गोष्टी करतं. त्यांना हिसाब द्यायलाच पाहिजे. तुम्ही 3-3 वर्ष हिसाब देत नाही, याचा अर्थ काय होतो? जे मुरली काळेंनी काल गंभीर आरोप केले. कुणी? मुरली काळेंनी? हा, त्याबाबत काही माहिती आहे का तुम्हाला? मुरली काळे आणि आमचे काही मित्र आहेत, त्यांनी त्या देवस्थानच्या विरोधामध्ये ज्या काही गोष्टी चालवलेल्या आहेत ते खूप म्हणजे 1-2-3 वर्षापासून चाललेले आहेत. त्यांच्याकडे काहीतरी पुरावे हाती लागले असतील किंवा काय करणार. मुरलीधर काळे हा जो व्यक्ती आहे, हा माझा बालपणाचा मित्र आहे. हा चुकूनही चुकीचं काम करू शकत नाही, हा माझा त्याच्यावर जास्त आत्मविश्वास आहे. तो जे काय करतोय ते बरोबर असेल असं मला वाटतं. काय गोष्टी आहेत अशा, माहिती का तुम्हाला? कोणत्या गोष्टी आहेत, काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? काय त्यांनी जे काय आरोप चालवलेत का, आता त्यांच्याकडे तेवढा टाईम आहे त्याच्यामुळे ते त्या गोष्टी करतात. माझ्याकडे थोडा टाईम कमी पडतो, पण माझ्याकडे जर टाईम आल्यानंतर मी पूर्ण गाव गोळा करेल आणि जे काय ते एकदाच विषय संपवून टाकेल देवस्थानचा. मग तुम्ही आपण देवस्थानचे जे पदाधिकारी आहेत त्यांना काय सल्ला द्याल? काल ज्या वेळेत पदाधिकारी तिथं हे सगळे मीटिंग 1 वाजता करू म्हणून हे निघून गेले, त्याच्यानंतर काही पदाधिकारी मला कमानीपाशी भेटले, ते येतच होते. त्यांनाच माहिती नाही दुपारी मीटिंग 1 वाजता होणार आहे. म्हणजे हे जे काही चाललेले हे 2-4 माणसंच हे करतात. कारण पदाधिकाऱ्यांना पण विश्वासात घेतलं जात नाही, असं एकंदरीत काल तिथं दिसून आलं आम्हाला. मग काय सांगाल पदाधिकाऱ्यांना? कशाबद्दल? सल्ला काय द्याल पदाधिकाऱ्यांना? कोणाचा? तुम्ही सल्ला काय द्याल याबाबत? माझा सल्ला एकच आहे, यांनी देवस्थानचा जो काही हिसाब किताब आहे हा जनतेपुढं मांडावा. काय उगाच जनतेची दिशाभूल करू नये. जनता जे करत ते 4 जण नाही करू शकत, ते त्यांना समजलं पाहिजे, अशी माझी त्यांना हात जोडून विनंती. जनतेने पावत्या फाडल्यात, वर्गणी दिली देवस्थानच्या बाबतीत, सगळे गोरगरीब पूर्ण घोडेगाव परिसराचं आणि घोडेगावचं ते राजा हरिश्चंद्र ग्रामदैवत आहे. काल सोशल मीडियाला बातम्या झाल्या, त्यामध्ये मुरली काळेंनी त्यामध्ये गंभीर आरोप केले पदाधिकाऱ्यांवर. तर ते गंभीर आरोप तुम्ही पाहिले काल सोशल मीडियावरचे ज्या बातम्या झाल्या त्या? गंभीर आरोप जे मुरलीधर काळेंनी केले त्याच्यावरती मी चुकीचे आहेत असं म्हणू शकत नाही आणि बरोबर आहेत असं म्हणू शकत नाही. पण एक सांगू शकतो, मुरलीधर जे काळे जे काय करतील ते पुराव्याशिवाय करणार नाही, एवढा मला आत्मविश्वास आहे. त्यांनी सांगितले की हा घोटाळा 25 लाखाचा आहे, यावर तुमचं काय मत आहे? तो विषय त्यांना अकाउंटचे विषय वगैरे त्यांनी ते त्या मुरलीधर काळे आणि त्यांच्यासोबत जे काय अजून आहेत ते त्यांच्यासोबत खोलवर गेलेले, त्याच्यामुळे तो विषय त्यांना माहिती आहे. मला त्या विषयाची एवढी काय माहिती नाही.